हॅलो अँड वेलकम. माझे नाव कस्तुरी महाजन. नमस्कार. आपण आज इथे महिला दिनानिमित्त सोलापुरातल्या पहिल्या आणि एकमेव लेडीज जिम मध्ये आलेलो आहोत, ज्याच्या संचालिका दीपिका सुरवसे मॅम, त्यांना वुमेन्स एक्सलन्स अचीवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्या मानांकित आहेत वुमेन्स जिमसाठी, लेडीज जिमसाठी. तर मी आज त्यांचं इथे स्वागत करते आणि आज आपण त्यांचं इंट्रोडक्शन घेणार आहोत. नमस्कार मॅडम, मी आज तुमचं इथे स्वराज्य संस्थेतर्फे स्वागत करते. तर आज 8 मार्च महिला दिन आणि तर त्याबद्दल तुम्ही इतर महिलांना किंवा मुलींना काय संदेश देऊ इच्छिता? नमस्कार, मी दीपिका सुरवसे, फॉर हर फिटनेस ओनली फॉर लेडीज जिम याची ओनर आणि सोलापुरातली पहिली महिला ट्रेनर म्हणून काम करत आहे. सगळ्यात पहिल्यांदा स्वराज्य संस्थेतल्या जेवढ्या महिला आहेत त्यांना सगळ्यांना माझ्यातर्फे महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही जे काम करत आहात त्याला माझ्या खूप 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 शुभेच्छा. तुम्ही मला इथे इंटरव्ह्यूसाठी निवडला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आता मला प्रश्न विचारला. येस मॅम, तर तुम्ही इतर महिलांना ॲज अ लेडीज जिम ट्रेनर म्हणून काय संदेश देऊ इच्छिता किंवा त्यांनी नवीन काय संकल्प करायला पाहिजे महिला दिनानिमित्त? महिला दिनानिमित्त महिलांना मी असा संदेश देऊ इच्छिते की आपण फिट तर आपली फॅमिली आहे. आपण फिट तर आपली फॅमिली आहे. जेव्हा तुम्ही फिट असाल तेव्हा तुमच्या फॅमिलीला जास्तीत जास्त वेळ, जास्तीत जास्त चांगला टाइम तुम्ही देऊ शकता. कारण जर तुमच्या शरीरात कुठले आजार असतील तर नक्कीच तुम्ही त्यांनी स्वतः इतके इम्बॅलन्स होता की मित्रांकडे लक्ष देणं होत नाही. तर आज जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही हा संकल्प केला पाहिजे की आपण हे कोणापेक्षा कमी नाही आहोत. सो तर मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारू इच्छिते की प्रोफेशनल लाईफ आणि व्यावसायिक लाईफ आपलं जे आहे दोन्ही, तर त्याचं जे वर्क लाईफ बॅलन्स आपण म्हणतो त्याला, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता? खूप छान प्रश्न विचारला असते कस्तुरी. कारण सगळ्यांसाठीच एक उदाहरण असणार आहे की एक्झॅक्टली वर्किंग वुमन घर कसं काय मॅनेज करतात. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं वर्क आणि तुमचं घर ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजे. जेव्हा तुम्ही कामामध्ये असता त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे महत्त्व तुमच्या कामाला दिलं पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही फॅमिलीमध्ये असता त्यावेळेस तुमचं पूर्णपणे वेळ हा फॅमिलीला दिला पाहिजे. कारण फॅमिली आहे तर तुमचं वर्क आहे आणि तुमचं वर्क आहे तर फॅमिली आहे. त्याचा फ्री बॅलन्स आणि पास बॅलन्स तुम्हाला इतका व्यवस्थित सांभाळता आला पाहिजे की घरी गेल्यानंतर तो कामाचा लोड तुम्हाला तिथे डिस्टर्ब केला नाही पाहिजे आणि घरचा लोड तुम्हाला तुमच्या कामामध्ये व्यत्यय आणला नाही पाहिजे. त्यालाच तुमचा खरा तर वर्क बॅलन्स नाही पाहिजे. वर्क आणि लाईफ दोन्ही एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल पाहिजे. अगदी. तर तुम्ही महिलांना डाएट किंवा मोनोपॉज किंवा त्यांचे जे प्रायव्हेट प्रॉब्लेम्स असतात त्याविषयी कशा प्रकारे तुम्ही त्यांना गाईडलाईन करू शकता? अगदी माझं कामच आहे ते. म्हणजे ज्या कामासाठी मी जिम चालवते त्याचं आणि स्पष्ट म्हणजे महिलांसाठी जिम चालवते त्यासाठी मोस्टली माझ्याकडे येणाऱ्या महिलांचा क्लास असा आहे की फक्त वेट लॉस हा तुमचा एक धोरण नसलं पाहिजे. तर महिलांमध्ये तिशीनंतर होणारी कॅल्शियमची डेफिशियन्सी, त्याच्यानंतर मोनोपॉज, त्याच्यानंतर डिप्रेशन, त्याच्यानंतर थायरॉइड, PCOD या अशा बऱ्याच प्रकारच्या आजारांना महिला या बळी पडत असतात. पण त्या कुणालाही सांगत नाहीत, घाबरतात. कारण आजही आपल्या इथे भारतीय संस्कृती, एकत्र कुटुंब संस्कृती आजही चालू आहे. त्याच्यामुळे बऱ्याच महिलांचं असं होतं की हा आजार नाहीये तर आपला हा न्यूनगंड वाटतो त्यांना ती भीती वाटते की हा कुणाशी सांगावा किंवा नाही आणि त्या मन खोलून बोलत नाही आणि त्याच आजाराचे नंतर मोठ्या आजारात येतात. त्यांनी जाड होत आहेत किंवा त्यांचं वजन वाढत आहे किंवा त्यांना थायरॉइड झालाय, त्यांची चिडचिड होतीये, त्यांना खूप रडावंसं वाटतंय, त्यांना खूप मोकळं व्हावंसं वाटतंय, पण त्याला एक मार्ग मिळत नाही. तर अशा महिलांना मी अतिशय व्यवस्थित समजावून घेत असते की एक्झॅक्टली त्या कुठल्या प्रॉब्लेम मधून फेस करतात. त्याचंच एक्झाम्पल द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल थायरॉइड लेवल, जर समजा त्यांची TSH लेवल जर वाढलेली असेल तर महिलांमध्ये साधारणतः असे सिम्पटम्स दिसतात की त्यांना कधी कधी खूप एकटं फील होतं, कधी कधी मूड स्विंग होतो, कधी कधी त्यांचे जे मंथली पिरियड्स असतात ते इनबॅलन्स होतात, हार्मोन्स इनबॅलन्स होतात, त्यांना कधी खूप रडावंसं वाटतं, कधी खूप चिडचिड होते आणि मग त्यावेळेस घरातलं कोणी समजावून घेत नाही. कारण अजूनपर्यंत भारतातल्या संस्कृती म्हणा किंवा आपल्या सोलापुरातली संस्कृती म्हणा हे त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं नाहीये की लेडीजचा हार्मोन्स इनबॅलन्सिंग झाल्यानंतर यासाठी क्रिया करतात. तर त्यांनी तिच्यावर डायरेक्ट आरोप लावतात की नाही, हिला कामाचा लोड जास्त पडला म्हणून हिने आमच्यावर चिडचिड करते. पण त्याचं खरं रिझन मला सगळ्यांना सांगावं असं वाटतंय की हा त्यांचा दोष नसून हा त्यांच्या हार्मोन्स इनबॅलन्सिंगचा प्रकार आहे. तो तुम्ही नक्की समजून घ्या. कारण एका महिलेला समजावून घेणं फार गरजेचं आहे. कारण तिची नंतर जशी ती तुमच्या कुटुंबाला सांभाळते तशा तुमच्या कुटुंबाला तिला सांभाळण्यासाठी तुम्ही सहकार्य करा. तुम्ही आता म्हणालात भारतीय संस्कृती जी आहे आपली, तर त्याला वसुधैव कुटुंबकम असं म्हणतात आणि महिलांवरतीच पूर्ण फॅमिली डिपेंड असते आणि जर महिलांचीच हार्मोन्स जर प्रॉब्लेम असेल
समजून घेत नसतील तर ते खूप बिकट परिस्थिती होईल. अगदीच. तर त्याबद्दल तुम्ही खूपच छान सांगितलं. तर जिम मध्ये एक महिला म्हणून तुम्ही सुरुवातीपासून कोणकोणत्या प्रकारचे कष्ट केले? मला वाटतं की सोलापुरातली मी पहिली महिला असावी की जिने जिम डायरेक्ट ओनर बनण्याचा प्रयत्न केला. असे माझे कनेक्ट जर तुम्ही बघितलं, जसे की जेंट्स ट्रेनर आहे सोलापुरात 200 पेक्षा जास्त जेंट्स ट्रेनर आहे. 2011 साली मी माझ्या करिअरला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी माझ्या वेट लॉस पासून सुरुवात केली. त्यावेळेस सोलापुरात एकही असं जिम नव्हतं की जे फक्त महिलांसाठी असेल. त्यावेळेस महिलांसाठी काही वेगळे टाइम्स दिले जायचे आणि त्या टाइम्समध्ये ते वर्कआउट केलं जायचं. एक परफेक्ट वे आम्हाला कधी मिळाला नाही. आणि ज्यावेळेस मी माझा वेट लॉस केला त्यावेळेस मला असं जाणवलं की ज्या अडचणींमधून मी सामोरं जात होते, जसं की चेंजिंगचा प्रॉब्लेम यायचा, आम्हाला स्टीमिंगचा प्रॉब्लेम यायचा, स्टीम घ्यायची असेल तर प्रॉब्लेम यायचा, किंवा आमच्या वेळेत कधी एखाद्याच उशीर झाला तर तो वेळ जेंट्सचा असायचा. माझ्या काही प्रॉब्लेम्स आम्हाला फार फेस करावं लागायचं. आणि मग तुम्हाला वाईट पडायचं या ज्यांना खऱ्या अर्थाने वेट लॉस करायचं आहे त्यांना काही टायमांची बंधनं दिली जातात की त्यांना कपड्यांचं बंधनं दिल्या जातात. तर त्या बंधनात त्या अडकून मग काय करतात, जिमलाच येते. कारण आजही आपण पुरुषांसमोर जायला लाजतो. तुम्ही कितीही मॉडर्न व्हा, तुमची मॉडर्निटी, तुमचे कपडे किती मॉडर्न होऊया, पण तुमच्यामध्ये एक शालीनता ही कायम जपली जात असते. ती शालीनता तुमच्या समोर नेहमी येत असते. आणि त्याच्यामुळेच मग मला ते ऑकवर्ड वाटायचं की मी कसं समोर जाईल. आणि त्यावेळेस मी विचार केला की का बरं नको, लेडीजसाठी जर बुटेक आहे, लेडीजसाठी जर पार्लर आहे, लेडीजसाठी साड्यांची मोठी मोठी शोरूम्स आहेत, तर मग लेडीजसाठी जिम का नको. आणि मला जगापेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं. मला असं करायचं होतं की पैसा महत्वाचा नाही तर नाव कमवायचं होतं. कारण नाव हे असं असतं की ते आपण नसताना देखील आपली छाप सोडून जातं. आणि मी असं काम महिलांसाठी केलं तर ऑब्व्हियसली माझ्या महिला सगळ्या मला आठवण करणार आणि माझ्यामुळे त्यांच्या शरीरात जो एकदम सुंदर बदल घडणार आहे त्याच्यासाठी ते मला श्रेय देणार आणि ते माझ्यासाठी ब्लेसिंग असणार. खरंच मॅडम, तुम्ही एवढ्या धाडस करून म्हणजे स्ट्रगल तुम्ही केलं आणि पहिलं महिला जिम उभा केलं त्याबद्दल मी तुमची खरंच आभारी आहे. आणि इतर महिलांनाही त्याचा खूप फायदा झालेला आहे, तर त्या सुद्धा तुमचे नेहमीच ऋणी राहतील. ऋणी राहण्यापेक्षा त्यांनी मला नेहमी माझ्या चेहऱ्यावरचं हास्य त्यांच्यामुळे, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य माझ्यामुळे सगळ्यांनाच हॅपीनेस येईल. हो. पॉज घेते. तुम्ही जे एवढं धाडस केलं तर त्याचा आदर्श तुमचा कोणी होता का, किंवा इतर महिलांना आदर्श ठेवून पुढे वाटचाल करण्यासाठी तुम्ही काय उपदेश द्या? माझी लाईफ खूप स्ट्रगल असलेली राहिलेली आहे. कारण मी भरपूर स्ट्रगल केलेलं आहे. आज जर मी काही आहे ज्याचं श्रेय ज्याला म्हणतो आपण, किंवा आपला गॉडफादर, लाईफमध्ये कोणीतरी गॉडफादर असतं फार गरजेचं आहे. तो आहे माझा भाऊ. तो माझा मानलेला भाऊ आहे, पण मला त्याने कधीच मानलेलं वाटलं नाही. कारण एका मृत्यूच्या दारात मी गेलेली की ज्यावेळेस कंटाळले, मी सगळ्या गोष्टींना कंटाळले, आता आपल्याला सक्सेस येणार नाही किंवा आता आपल्याला काही होणार नाही, अशा ठिकाणी मी गेले. आणि मला वाटतं हिप्परगा तलावात मी पडण्याचा प्रयत्न केले होते. पण त्या ठिकाणाहून माझ्या भावाने मला सांगितलं की आज तू हारली तर तू कायमचं हारली. पहिल्यांदा स्वतःमध्ये एकदा स्वतःला उघडून बघ की काय आहेस तू, त्यावेळेस तुला कळेल. आणि त्यांनी मला सपोर्ट केला. त्यांचं नाव लक्ष्मीकांत पाटील, ऍडव्होकेट आहेत, ते 11 जिल्ह्याचे ऍडव्होकेट आहेत. तर त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे ब्रेन वॉश केला. आणि खरंच त्या माणसाने एक करंगळी मला दिली. आणि आज त्या करंगळी दिल्यामुळे आज मी सोलापुरातली पहिली महिला. परत मला वाटतं की ऑल इंडियामधून मला जवळजवळ 11 अवॉर्ड यावर्षी जाहीर झालेले आहेत. त्याच्यामध्ये बेस्ट फिटनेस ट्रेनर म्हणून अवॉर्ड झालेला आहे, बेस्ट फिटनेस ट्रेनर, बेस्ट फिटनेस सेंटर म्हणून अवॉर्ड झालेला आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय नारीरत्न गुणीजन गौरव पुरस्कार म्हणून मला जाहीर झालेला आहे. आताच एका पार्लमेंटतर्फे मला पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर असे बरेच 11 पुरस्कारांची मानकरी सध्या मी आहे. भले या कोरोनाने मला या वर्षात काही दिलं नाही, पण पुरस्काराने फार गाजवून दिलं. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. आज तुम्ही ज्या पोझिशनला आहात तर तुम्ही समाधानी आहात का, आणि तुमच्यासारखं इतर महिलांना सुद्धा तुम्ही बनवू इच्छिता का? समाधानी आहे तो माणूस नाही, म्हणजे नक्कीच मी समाधानी नाहीये. जर समाधानी असतो तो माणूस नसतो. कारण जर तो समाधानी असता तर देवाकडे हात कधी जोडला नसता. मी समाधानी यासाठी आहे की मी एक सक्सेस स्त्री बनू शकते. म्हणजे स्त्री जर नवदुर्गा आहे तर ती चंडिकाही बनू शकते. यातलं ज्वलंत उदाहरण मी आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही ठरवलं, जर तुम्ही ठरवलं की तुम्ही काही करू शकता. पल्लवमध्ये राहणारी मी जवळजवळ 12 वर्ष पल्लव लाईक हाऊस वाईफ मी होते. आणि त्याच्यानंतर डायरेक्टली तो पल्लव उडाला आणि डायरेक्ट ट्रॅक
पॅन्ट टी शर्टवर आला आणि सोलापुरात गाजला, तर अशी जी स्थिती आहे तर त्याला आपण नक्कीच म्हणावं लागेल की मी समाधानी नाहीये. मला याच्या पुढे मला असमाधानी राहायचं कारण हे की माझ्यासारख्या बऱ्याच महिलांना मला तयार करायचं, त्या आजारातून त्यांना बाहेर काढायचं, त्यांना हे सांगायचं की तुमच्या आत सुद्धा एक स्त्री लपलेली आहे, तिला बाहेर काढा, तिला जगू द्या आणि तुम्हीही जगा. आज या समाजातली महिलांची परिस्थिती यावरती तुमचं काय मत आहे? आजकाल आपण बघतोय की सगळीकडे नाही मॉडर्न जनरेशन आहे, मॉडर्न खूप झालेलं आहे, पण मला वाटत नाही की तेवढं मॉडर्न किंवा तेवढे मोकळीक आजही स्त्रीला दिली जाते. आजही बलात्काराचं प्रमाण बघाल तर अगदी तेच आहे, किंवा हरासमेंटचं प्रमाण, रॅगिंगचं प्रमाण आजही तेच आहे. भले त्यावेळेस समोरासमोर करत होते, पण आज सोशल मीडियाद्वारे तुम्हाला ते फेस करावं लागतंय. त्याच्यामध्ये महिलाही तेवढ्याच आहेत, मुलीही तेवढ्याच आहेत, फक्त नावाला समाज बदललेला आहे, पण समाजातल्या घटना आजही बदललेल्या नाहीये. तर त्यासाठी मला सांगावं लागतं की बऱ्याच वेळा महिलांच्या कपड्यांवर टीका केली जाते की महिला शॉर्ट्स कपडे घालतात किंवा त्यांनी शॉर्ट्स घालतात म्हणून मुलांची नजर बदलते. पण जर अंडरवेअर आणि बनियनवर पुरुष फिरतात, मग त्यांना का बरं कोणी शॉर्ट ड्रेस घातला म्हणून ब्लेम करत नाही? ती गोष्ट महिलांनाच का ब्लेम करते? मग कुठल्या बाबतीत समाज सुधारला म्हणून आपण म्हणायचा? तर त्यासाठी स्त्रीला सक्षम व्हायचं आहे. पूर्ण कपड्यांमध्येही ती स्त्री असते आणि शॉर्ट ड्रेसमध्येही स्त्री असते, फक्त दोष तिचा इतकाच असतो की ती स्त्री असते. भारतातला हाच एक दोष आहे की महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून सुधारलेला नाहीये लोकांचा. हो. आणि महिलांनी तेवढं सक्षम व्हायला पाहिजे की त्या सगळ्या गोष्टींना मात करून पुढे जाऊ शकतील. बरोबर. तर वाढत्या जागतिकीकरणासोबतच महिलांमध्ये स्वतःला कमी समजणे, डिप्रेशन किंवा मानसिक अवस्था अशा प्रकारची संभावना वाढत चालली आहे. तर तुम्ही यावर काय सल्ला द्याल? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपली भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती आहे. कारण स्त्रीमध्ये जर तुम्ही चाणक्य नीती वाचली असेल तर तिथे बघा, किंवा रामायण महाभारत बघितलं असेल तर फक्त एका स्त्रीला दोष दिला गेलेला आहे. रामायणात सीतेमुळं युद्ध घडलं, तर महाभारतात पांचालीमुळे युद्ध घडलं. तर कायम स्त्रीला हा कमीपणा दिला गेलेला आहे. आज तुम्ही बरंच म्हणत असाल की नाही आम्ही स्त्रियांना नोकरी करू देतो. तुम्ही कधी कुठल्या घरात ऐकलंय का की स्त्री नोकरी करते म्हणून पुरुषाने स्वयंपाक करून ठेवलाय? बघितलंय काही स्थिती नाही. तिला तिच्या दोन्हीही जबाबदाऱ्या सांभाळतात आणि त्याचं डिप्रेशनचं कारणच ते आहे की तिला समजून घ्या. तुमच्या समजून घेण्याची तिला खूप गरज आहे. तुम्ही फक्त तिला हाताची ओंजळ द्या, ती तुम्हाला पदरभर माया देईल. फक्त तिला समजून घ्या. बरोबर. तर तुम्ही एवढे सगळे प्रोफेशन असताना हेच प्रोफेशन काम करता? हेच प्रोफेशन निवडायचं कारण माझं असं की माझ्यासारख्या अनेक महिला आहेत की मी ज्यावेळेस खूप जाड होते त्यावेळेस मला जे टॉकिंग केलं जायचं किंवा बऱ्याच गोष्टी मला बोलल्या जायच्या. त्याच्यानंतर बऱ्याच आजारांची जडण होत होती. तर महिलांना काय होतं की समजा थायरॉइड वगैरे झाला तर त्यांचे पतिदेव किंवा त्यांच्या घरचे काय करतात, डॉक्टरांकडे जातात आणि बडीमार गोळ्यांची लिस्ट आणतात आणि ती घेतात. पण त्यांनी हा विचार करत नाही की तिच्या शरीराची कुठेतरी आता काय होती, ती जखरण होती, कुठेतरी तिची घसरण होती आणि त्या घसरणीमध्ये तिला शारीरिक सुडवता देण्यासाठी किंवा तिचं शरीर व्यवस्थित राहण्यासाठी तिला एक्सरसाइज देणं जास्त गरजेचं आहे. तिला संतुलित आहार जास्त देणं गरजेचं आहे. तिच्या मूडला समजून घेणं जास्त गरजेचं आहे. तर अशा महिलांना ज्यांची इच्छा आहे, भले घरातून सपोर्ट नाहीये, पण त्यांची इच्छा आहे की आम्ही यावं आणि आपल्याला स्वतःला बदलावं, अशा महिलांसाठी मी वेगळं का काय करू नये? मग असं वेगळं काही करायचं असेल तर मी साडीचं दुकान टाकू शकत नव्हते किंवा बुटीक टाकू शकत नव्हते, कारण शॉपिंग हा तर आपला एक पॉईंट आहे, तिथे समाधान मिळते. तर मला त्या सुंदर शरीरासाठी सुंदर शरीर बनवणारं दुकान हवं होतं आणि म्हणून मी सुंदर शरीर बनवणारं दुकान टाकलं, म्हणजे मी जिम टाकलं. मी तुम्हाला इथे धन्यवाद देऊ इच्छिते. तुम्ही स्वराज्य संस्थेला आणि आम्हाला इतकं छान मोटिवेट केलं आणि तुमचा हा आदर्श घेऊन बाकीच्या इतर महिलांना सुद्धा त्यांच्या करिअर बाबतीत किंवा त्यांचं स्ट्रगल करण्यात खूप मदत होईल. तर मी तुम्हाला धन्यवाद देऊन हे एक छोटंसं गिफ्ट देऊ इच्छिते. स्वराज्य संस्थेच्या तुमच्या सगळ्या मेंबरची मी खूप खूप आभारी आहे आणि कदाचित तुमच्या मार्फत माझा हा एक मेसेज लाखो महिलांपर्यंत जात असेल आणि त्यातली 5 जरी जागरूक झाल्या तरी आपलं काम झालं म्हणून सांगायचं. स्वराली भोसले यांना विनंती करते की त्यांनी मॅडमना फेलिसिटेट करावं मेडल देऊन. सुपर वुमन 2021.